उद्योगिनी फाउंडेशन द्वारा रन फॉर नेशन मिनी मैराथन। सैकड़ों महिलाएं उत्साह के साथ दौड़ी। महिला दिवस के अवसर पर सक्षम राष्ट्र के निर्माण में महिलाओं के योगदान एवं राष्ट्र के प्रति उनकी निष्ठा को व्यक्त करने के लिए उद्योगिनी फाउंडेशन एवं विभिन्न महिला संगठनों की ओर से रन वॉक फॉर नेशन की अवधारणा पर आधारित महिलाओं की मिनी मैराथन प्रतियोगिता उत्साहपूर्वक संपन्न हुई। आजाद चौक चावड़ी चौक से प्रीति सिंघम घाट तक छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को सलामी दी गई। यह मिनी मैराथन प्रतियोगिता छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा से प्रारंभ होकर प्रीति सिंघम घाट के पास समाप्त हुई। खुद इस स्थान पर यशवंतराव चौहान की समाधि स्थल पर श्रद्धा सुमन अर्पित कर नारी शक्ति के विभिन्न रूपों जैसे बेटियों, बहनों और माताओं के माध्यम से समस्त देशवासियों के जीवन को सुखी और समृद्ध बनाने का संकल्प लिया गया। कार्यक्रम में कृष्णा सरिता महिला बाजार, महिला उद्योग क्रेडिट संस्था की अध्यक्ष उत्तराताई भोसले, पंचक्रोशी शिक्षण संस्था की अध्यक्ष चित्रलेखा माने की उपस्थिति में पुरस्कार वितरण प्रतिज्ञा ली गई। दत्त चौक से शुरू हुई मिनी मैराथन को जिला सूचना अधिकारी वर्षा पटोले और उद्योगिनी फाउंडेशन की अध्यक्ष सोनल भोसेकर ने हरी झंडी दिखाकर रवाना किया। श्रीमती भोसेकर ने कहा, महिला दिवस सिर्फ एक दिन तक सीमित नहीं रहा बल्कि पूरे साल मनाया जाता रहा। महिलाओं को एकजुट होना होगा। देश के विकास के लिए महिला शक्ति को एकजुट होना और संगठित करना देश की जरूरत है। महिलाओं को आर्थिक रूप से सशक्त बनाने, महिला उद्योग को बढ़ावा देने, उद्योग को वित्तीय सहायता प्रदान करने, कौशल प्रदान करने के लिए कई संस्थाओं की अध्यक्षा श्रीमती भोसेकर के मार्गदर्शन में उद्योगिनी फाउंडेशन कई वर्षों से काम कर रहा है। प्रशिक्षण, उनके द्वारा उत्पादित वस्तुओं का विपणन करना। इस अवसर पर 18 से 76 आयु वर्ग की महिला प्रतियोगियों को गणमान्य व्यक्तियों द्वारा पुरस्कार वितरित किए गए। कराड़ शहर के 36 महिला संगठनों के इस कार्यक्रम में करीब 900 महिलाओं ने हिस्सा लिया। पूर्ण कार्यक्रम झाला, रस्त्यावर कचरा करायचा नाही। सुरुवात होत आहे। शिवाजी महाराज की महिला संस्था व उद्योगिनी फाउंडेशन आयोजित रन फॉर नेशन वॉक फॉर नेशन यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। जिथे असतो नारीला मान, जगी असे तो काही जणी तिथून कामात उद्योगिनी फाउंडेशन एम्पॉवरिंग एबिलिटी वॉक फेज ग्रुप पुढे तिसरा सत्कार उत्तराताई भोसले करत आहेत। आज उद्योगिनी फाउंडेशनची जी रन फॉर नेशन आज आमच्या सोनलताई भोसेकरांनी इथं हे जे काही प्रोग्राम बनवला त्याला कराडकरांनी एवढा छान उत्साहाने प्रतिसाद दिला ही एक मला खूप कौतुकाची गोष्ट वाटते। कारण आज सर्वार्थाने आपल्या देशासाठी महिला ही इतकी सशक्त व्हायला लागलेली आहे आणि समर्थ व्हायला लागलेली आहे
फक्त यांचं संघटन एकत्रित होणं मला असं वाटतं गरजेचं होतं आणि ते संघटन या निमित्ताने झालं आणि महिला एक वेगळ्या पद्धतीमध्ये चार्ज झाल्या आणि खऱ्या अर्थाने की आम्ही देशाला मोठं करायला, देशाला महागुरू बनवायला आमचाही एक मोठा सहभाग आहे, ही एक भावना मला असं वाटतं की प्रत्येक महिलेच्या मनामध्ये निर्माण झाली आणि शेवटी हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्यांना या सगळ्याचं क्रेडिट देणं हे मला गरजेचं वाटतं. त्यामुळं सोनल त्यांचं मी मनोमन कौतुक करते. नमस्कार. आज या ठिकाणी उद्योगिनी फाउंडेशन या संस्थेकडून एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. वॉक फॉर नेशन आणि रन फॉर नेशन असा हा संकल्प होता. कराड शहरामधील सुमारे 36 महिला संघटनांनी याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवला आणि खूप एक विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे कराडमधल्या सगळ्या वेगवेगळ्या संस्थांच्या महिलांनी एकत्र येऊन हा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे. महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्राप्रती आपलं काय कर्तव्य असलं पाहिजे, महिलांनी राष्ट्रासाठी काय योगदान दिलं पाहिजे याची प्रतिज्ञा आम्ही आज या ठिकाणी घेतलेली. त्या रनमध्ये ज्यांना पारितोषिकं मिळाली त्यांचे सत्कार या ठिकाणी करण्यात आले. माननीय उत्तराताई भोसले, चंद्रलेखा ताई माने कदम या उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे DIO वर्षाताई पाटोळे याही उपस्थित होत्या आणि कराडकरांचा भरभरून प्रतिसाद हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे असं म्हणावं लागेल. उद्योगिनी फाउंडेशन ही संस्था महाराष्ट्रामध्ये 16 जिल्ह्यामध्ये काम करते. सुमारे 37,000 छोट्या मोठ्या महिला उद्योजका यामध्ये समाविष्ट आहेत. शासनाचे अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो. महिलांना अनेक कोटीपर्यंतची कर्ज आम्ही वितरित करून दिलेली आहेत शासनाच्या वेगवेगळ्या उपक्रमामधून आणि आमच्या महिला उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात पुढे आहेत आणि राष्ट्राचे सबलीकरण होण्यासाठी ही गोष्ट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि एक वेगळी सुरुवात आज आम्ही कराडमध्ये केलेली की वी आर कमिटेड फॉर आवर नेशन. थँक्यू. नमस्कार, मी रश्मी कुलकर्णी कृष्णा हॉस्पिटल येथे फार्मसिस्ट म्हणून जॉब करते आणि आजचा हा उद्योगी फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित केलेलं जे वॉकॅथॉन होतं ते खूप आनंददायी, आल्हाददायक आणि आम्हाला स्फूर्ती देणारं असं वाटलं. उत्साही वातावरण सगळीकडे होतं. सगळ्या ज्या स्त्रिया महिला वर्ग होता संपूर्ण एजमधल्या होत्या त्या सगळ्या जणी आणि त्या खूप छान उत्साहानं हे करत होत्या, वॉक करत होत्या, कोणी पळत होत्या. त्याच्यामध्ये नंबर आला नाही आला ही नगण्य गोष्ट आहे, पण आमच्यासाठी हे खूप आल्हाददायक आणि उत्साहवर्धक झालं. धन्यवाद. नमस्कार, मी विदिशाली मये. मी यामध्ये आज पार्टिसिपेट पहिल्यांदाच केलं आणि खूप छान होतं. फार छान वाटलं सकाळी सकाळी. आणखीन उत्साहवर्धक, आणखीन मैत्रिणी सगळ्या भेटल्या. रन अँड वॉकमध्ये उद्योगिनी फाउंडेशनचे आभार.